सोनवणे हत्याकांड 2 महिलांसह 6 जण अटकेत। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर 2 ते 3 महिन्यात एक मृत्यू सापडतोच। कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो। ही मालिका सुरूच असते। त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनाच्या गटात मयत दीपक गोणा सोनवणे वय वर्ष 54 यांची बायको मेहुणीचा मुलगा साळू व इतर असे 6 जण गटात सामील असून यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे। यातील 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमाने, अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती, पोलीस उपअधीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भारत कांदळकर, पोलीस हवालदार विनायक जगताप, पोलीस हवालदार भारत बस्ते, पोलीस नाईक अनिल शेरेकर, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीखंडे, सचिन मुंडे, कैलास परदेशी, साईनाथ अहेर, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या टीमने या घटनेचा तपास केला। नाशिक ते डिजिटलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।